मानसी मराठी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला नाचणीची भाकरी कशी बनवायची म्हणजे ती 7 दिवस नरम राहील म्हणजे उकड काढून मी बनवणार आहे। आणि आपण असं वरून गरम पाणी पण करून म्हणजे असं पिठामध्ये ओतून आपण भाकरी बनवतोच, पण आता ही मी कशी 7 दिवस म्हणजे एकदा सकाळी केली की 7 दिवस ती चांगली मऊसूद अशी राहते। तर आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून दाखवणार आहे, तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। आता हे बघा मी गॅस ऑन करते आणि ज्यामध्ये आता आपल्याला उकड काढायचे ते मी पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर। आता हे बघा मी आता 4 पेले नाचणीचं पीठ घेणार आहे, म्हणून हे मी ना मोजून पाणी सर्व घेतलं आहे। हे सर्व 4 पेले आहेत, हे बघा हे सर्व 4 पेले पाणी आहे। आता हे मी उकड काढून घेते बघा। यामध्ये मी थोडंसं मीठ टाकणार आहे, हे बघा चवीप्रमाणे, हे बघा हे बघा पाण्याला आता चांगली उकळी आली, मग गॅस स्लो करायचं बघा। आणि जेवढं पीठ तेवढंच मी पाणी उकड काढायला ठेवलं। हे बघा आता मी 4 पेले घेतले आहेत, म्हणून हे मी 4 पेले पीठ यामध्ये टाकणार आहे बघा। हे बघा मी 1 पेला घेतलाय, आता हा दुसरा पेला हा बघा, आणि हा चौथा पेला। आणि हे चांगलं असं ढवळून घ्यायचं। हे बघा स्टार्टिंगला थोडंसं हे होतंय बघा, हे जरा हळूहळू असं करायचं, हे बघा असं किंवा मध्ये असं करायचं आहे, मग ते पीठ ॲटोमॅटिक हे होतं, पाण्यामध्ये मिक्सिंग चांगलं होतं हे। आणि मग हळूहळू असं फिरवायचं आहे बघा। हे बघा मी पीठ चाळून घेतलेलं नाही, पण तुम्हाला जर चाळून घ्यायचं असेल तर घेऊ शकता। त्याच्यामुळे आपल्याला समजा चाळलं तर आपल्याला कोंडा मिळत नाही, तर जो शरीराला आपल्याला फायदेशीर असतो। हे बघा हळूहळू पाणी पूर्ण त्या पिठामध्ये ॲब्झॉर्ब होतं, हे बघा। हे बघा अशा पद्धतीने हे बघा आपली उकड रेडी झाली। चांगलं असं फिरवून घ्यायचं, पिठाने पाणी शोषून घेतलं। आता ही आपली उकड रेडी झाली। आता ह्याच्यावर असं आपण झाकण ठेवायचं, मला मी दाखवते। आता हे बघा ह्याच्यावर अशी झाकण ठेवायची, गॅस माझा ऑनच आहे। आणि आता गॅस बंद करायचा आणि हे असं 10 मिनिटं ठेवून द्यायचं। 10 मिनिटाने पीठ मळायला घ्यायचं। थंड पाणी आपण पण साईडला थंड पाणी घ्यायचं, जेवढं लागेल तेवढं पाणी घेऊन पीठ ते मळून घ्यायचं। मी दाखवते। हे बघा आता मी चांगली उकड काढून घेतली। हे बघा हे जे काय पाणी असेल ना ते हे असं टाकून घ्यायचं आणि हे बघा वाफेचं पाणी, आणि हे बघा हे सर्व मी पीठ काढून घेतलं। आणि आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन आता हे आपण लागेल तसं पाणी मळण्यासाठी वापरायचं। हे बघा सर्व मी पीठ काढून घेते। हे बघा हे मी परातीमध्ये पीठ काढून घेतलं। आता हे मी मळून घेते चांगलं। हे बघा एक्स्ट्राचं पाणी थंड पाणी घ्यायचं। बाहेरून जरा आवाज येतोय, त्याच्यामुळे जरा तुम्ही समजून घ्या। हे बघा आता हे बघा जसं लागेल तसं पाणी घेऊन पीठ चांगलं मळून घ्यायचं। थोडं पाणी अजून लागेल। हे पीठ जरा सॉफ्ट करून घ्यायचं। जरा स्टार्टिंगला थोडंसं हार्ड वाटतं, पण जसं जसं आपण मळू ना तसं ते लूज पडत जातं। हे बघा हे नाचणीचं पीठ आहे त्यामुळे थोडंसं आपल्याला हार्ड वाटतं ज्वारीच्या पिठापेक्षा। हे बघा तुम्ही बघू शकता आता पीठ बघा किती सॉफ्ट झालंय। हे बघा सगळं पूर्ण मळून झालं। आता हे मी 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवून देणार। हे बघा पीठ चांगलं मळून झालंय।
आता मी गॅस पण म्हणजे ऑन केलाय. मी भिड्याचा तवा पण ठेवला आहे. भाकरीसाठी मी जाड बुडाचा तवा वापरतोय, जेणेकरून भाकरी लागायला नाही पाहिजे, जळायला नाही पाहिजे. चपातीपेक्षा भाकरीला उष्णता जास्त लागते, त्यामुळे जाड बुडाचा मी तवा घेतला. आता हे बघा छोटे छोटे बॉल्स तयार करून मी आता चपातीप्रमाणे लाटून घेणार आहे. त्यामुळे भाकऱ्या पटापट होतात. एका साईडने आपण लाटू शकतो, एका साईडने भाजू पण शकतो. पाणी लावायची काही गरज नाही त्या भाकरीला. हे बघा आता मी एक एक बॉल करून वेगळं लाटून घेतो. तुम्ही बघू शकता. हे बघा चपातीप्रमाणे आपल्याला लाटता येतं पटापट. हे बघा जरासं पीठ लावायचं. सहज मला किती आकाराची हवी आहे, किती मोठ्या आकाराची हवी आहे, किती त्याप्रमाणे बॉल तयार करून आपण लाटून घ्यायचं. माझी लाटून रेडी झाली. आता बघा तवा छान तापलेला आहे बघा. आता मी ही भाकरी याच्यामध्ये टाकते. पाणी लावायची काहीच गरज नाही. जस्ट लाईक चपातीप्रमाणेच आपण हे पटापट करू शकतो भाकरी. हे बघा तोपर्यंत मी दुसरी पण लाटून घेते. हे बघा ही दुसरी पण माझी भाकरी लाटून झाली. मी इथे ठेवते. परत मी दुसरा पण गोळा लाटायला घेते. हे बघा एका साईडने ते पण लक्ष ठेवा. हे बघा सेकंड साईड मी शेकून घेतले. अशा पद्धतीने केलेल्या भाकऱ्या संध्याकाळपर्यंत नरम राहतात. ही बघा भाकरी कशी फुलते आहे ती बघा. बघा तुम्ही बघू शकता. बघा चारही बाजूने अगदी फुलते बघा. बघू शकता. हे बघा दोन्ही साईडने मी चांगली शेकून घेतली. कारण उकड काढून केलेली भाकरी जास्त म्हणजे अशी भाजावी लागत नाही, कारण की ऑलरेडी आपण उकड काढलेली असते. आता हे बघा हे माझं झालं. ही माझी भाकरी मी इथे ठेवते. हे बघा आता दुसरी भाकरी त्याच पद्धतीने मी दुसरी भाकरी करून घेऊ. पाणी लावायची काहीच गरज नाही. परत उकड काढून आपल्याला म्हणजे त्याचे फायदे किती आहेत बघा. एक तर उकड काढल्यानंतर त्यात कचरा जास्त होत नाही. पाणी लावायची पण गरज नाही. ओटा पण आपलं तेवढा हे होत नाही, घाण होत नाही, पिठाने माखत नाही. हे बघा आणि आपण चपातीप्रमाणे पटापट करू शकतो. हे बघा भाकऱ्या या दोन्ही पद्धतीने करू शकतो आपण. वरून गरम पाणी पण पिठामध्ये टाकून करू शकतो, पण ती कशी आपल्याला त्याच वेळी थोड्या वेळापुरतीच नरमपणा राहतो. पण ह्या भाकरीचा जो इफेक्ट आहे ना तो संध्याकाळपर्यंत म्हणजे आपण सकाळी केल्यानंतर संध्याकाळीपर्यंत भाकऱ्या मऊसूद राहतात. ह्या उकड काढून करण्याचा हाच आपल्याला फायदा होतो. बरोबर पटापट भाकऱ्या अशा होऊन जातात. हे बघा तुम्ही बघू शकता भाकरी एकदम नरम आहे बघा. किती एकदम बघा तुम्ही बघू शकता. बघा किती नरम आहे. बघू शकता एवढी नरम झाली आहे भाकरी. आणि भाकरी भाजताना फायर कमी जास्त असं करत आपण भाजायची असते भाकरी. कमी जास्त कधी उष्णता जास्त असते तर त्यावेळी फायर ही कमी करायची. आता ह्याच पद्धतीने मी अशा सर्व भाकऱ्या मी करून घेणार आहे. अशा पद्धतीने माझी दुसरी पण भाकरी रेडी झाली. आता ही मी तिसरी भाकरी. तुम्ही पहिले लाटूनही घेऊ शकता भाकऱ्या किंवा लाटता पण भाजू शकता. ते तुमच्याप्रमाणे तुम्ही कसं तुम्हाला जसं जमेल तसं त्याप्रमाणे करू शकता. हे बघा कशी फुगते आहे बघा भाकरी. बघा तुम्ही बघू शकता. आता मला छोट्या आकाराच्या पाहिजे म्हणून मी छोट्याच भाजते. तुम्हाला मोठ्या आकाराचे हवे असतील तुम्ही त्यात मोठा आकार पण आकाराचे भाजू शकता. हे बघा मी आता पलटी करते बघा अशी बघा चारही बाजूने फुगणी आली बघा.
अशा पद्धतीने म्हणजे तिसरी पण भाकरी करून अशा प्रकारे माझ्या सर्व नाचणीच्या भाकऱ्या सर्व भाजून रेडी झाल्या. तुम्ही पाहू शकता हे बघा एवढ्या सॉफ्ट आहेत ना, हे बघा हाताने चुरल्या तरी बघा हे बघा पूर्ण. आणि तुम्ही हे बघा बघू शकता एवढ्या सॉफ्ट बनवून रेडी होता. ह्या तुमच्या भाकऱ्या दिवसभर अशाच राहणार, नरम राहणार. आणि नंतर मग आपण चपातीच्या म्हणजे या भाकरीच्या डब्यामध्ये आपण ठेवायचं. हे आता माझं हे भांडं आहे बघा, हे चपातीचं म्हणजे चपाती भाकरीसाठी ह्यामध्ये मी स्टोअर करते. हे बघा 7 दिवस भाकऱ्या लुसलुशीत आणि व्यवस्थित राहतात. आणि हे माझा गरम डबा आहे, पण ते 1 तासासाठी. पण नरम राहतात, जरी गरम नाही असं तर नरम राहतं संध्याकाळपर्यंत. अगदी तुम्ही 10 पर्यंत जरी कधीही खा, नरम राहणार. अशा ह्या भाकऱ्या नाचणीच्या बनवून रेडी झाल्या. तुम्ही जर ह्या पद्धतीने जर तुम्ही केला तर तुम्हाला सुद्धा हाच रिझल्ट मिळेल. नॉर्मली भाकरीच्या नाचणीच्या भाकऱ्या ह्या कडकच होतात नॉर्मली, पण ह्या अशा पद्धतीने केलं तर तुम्हाला दिवसभर नरम राहतील. हे बघा अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे सर्व माझ्या भाकऱ्या ह्या भाजून रेडी झाल्या आहेत. तुम्ही जर अशीच पद्धत फॉलो केला तर तुम्हाला सुद्धा असाच रिझल्ट मिळेल. भाकऱ्या 7 दिवस नरम राहतील. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. धन्यवाद.